त्यांच्या घरी रेड पडतात, एक एक दोन दोन कोटी रुपयाचे रोख रक्कमा सापडतात। एवढा मोठा भ्रष्टाचार हा जो आहे तो शिक्षण विभागामध्ये चालला आहे। एक मिनिट रोल सांग रहे राज्यामध्ये शालेय शिक्षण विभाग, त्याचबरोबर उच्च तंत्र शिक्षण विभाग, आदिवासी विभागामधील शिक्षण संस्था, शाळा, त्याचबरोबर ओबीसी, व्हीजीएनटी, सामाजिक न्याय, विविध शासनाच्या विभागांमधील ज्या शिक्षणाच्या व्यवस्था आहेत, या सगळ्या शिक्षणाच्या व्यवस्थांमध्ये कुठेतरी एक प्रकारचा प्रश्न हा गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेला आहे। आणि तो प्रश्न काय फक्त शिक्षकांपुरता मर्यादित आहे असं नाही, तो विद्यार्थ्यांचा आहे, तो शिक्षकांचा आहे, तो पालकांचा आहे, शिक्षण संस्थांचा आहे, वेतनेतर अनुदान मिळत नाही आहे। हे सगळ्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विभागाच्या, नाशिक विभागाच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक नाशिक इथे पार पडली। 21 तारखेला शिक्षण आयुक्तांकडे पुण्याला या संदर्भात बैठक होणार आहे आणि गरज पडली तर 25 तारखेपासून मी स्वतः शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयाच्या दालनासमोर मी त्या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे असं मी त्यांना सांगितलं आहे। ही परिस्थिती का निर्माण झाली, ही वेळ का आली, तर ज्या पद्धतीने वारंवार आम्ही ते प्रश्न मांडून सुद्धा त्याच पद्धतीचा अंधाधुंदी कारभार हा नाशिक विभागामध्ये सुरू आहे। आणि आपण जर पाहिलं असेल तर नाशिक विभाग हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये SIT आहे, लाखो रुपये, करोडो रुपये या शिक्षण अधिकाऱ्यांकडे सापडतात, त्यांच्या घरी रेड पडतात, एक एक दोन दोन कोटी रुपयाचे रोख रक्कमा सापडतात। एवढा मोठा भ्रष्टाचार हा जो आहे तो शिक्षण विभागामध्ये चालला आहे आणि तो कमी व्हायला तयारच नाही आहे। म्हणजे आज शालेय शिक्षण विभागाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातल्या किमान 25-30% लोकांवर अँटी करप्शनच्या कारवाया चालू आहेत आणि किमान एक 10-15 लोक आज पण जेलमध्ये आहेत। आणि मग ही जी परिस्थिती आहे याच्यामुळे शिक्षणाचा एक जो सावळा गोंधळ उभा राहिला त्याच्या विरुद्ध आज चर्चा करण्यासाठी, विचारविनिमय करण्यासाठी, पुढची रूपरेषा ठरवण्यासाठी, पुढची दिशा ठरवण्यासाठी सगळे शिक्षक संघटना धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक सगळ्यांचे प्रतिनिधी आज आम्ही या ठिकाणी बसलो आणि काही आम्ही विचारविनिमय केला आणि येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये ताकदीने शासनाच्या पुढे आपल्याला हे प्रश्न मांडायचे आहेत, शासनाकडून हे सगळं करून घ्यायचं आहे, या संदर्भामध्येची रूपरेषा आज ठरलेली आहे। मध्ये नाही आहे आणि मुळात हा मोर्चा नाही आहे। जो शिक्षण विभागाच्या संदर्भातली जी चर्चा आहे ती 21 तारखेला पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये बैठक होईल। तिथे जर प्रश्न मार्गी लागला नाही तर कोणी येण्याची देखील आवश्यकता नाही, मी एकटा तिथं धरणे आंदोलनाला बसेल, कोणी आलं नाही तरी चालेल, परंतु त्या पद्धतीने ते आंदोलन करणं हे गरजेचं आहे। कारण शैक्षणिक वर्ष जे आहे ते 15 जूनपासून चालू होतं आहे, त्याच्यापूर्वी ह्या सगळ्या प्रश्नांचा निकाल लागणं हे अत्यंत गरजेचं असल्यामुळे मला असं वाटतं की ह्या आंदोलनाला आता पुढे टाळता येणार नाही। महत्त्वाचे 4-5 मागण्या काय असतील याच्यामध्ये विशेष करून मागण्या ज्या आहेत त्या म्हणजे ज्या पद्धतीचे सगळ्यात महत्त्वाची मागणी याच्यामध्ये जी आहे ती अशी आहे की शालेय शिक्षण विभाग असेल हे मनातील तशा पद्धतीने कारभार करत आहे, त्यांना वाटेल तेव्हा तशा पद्धतीचे परिपत्रक काढले जात आहेत, कुठेतरी शासन निर्णय येत आहेत, याला कुठल्याही पद्धतीचा बेस नाही आहे, कोणत्या शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा केलेली नाही आहे। उदाहरणच द्यायचं झालं तर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रॅक्टिकल जे आहे ते 20 मुलांची एक बॅच पूर्वी असायची, आता त्यांनी 40शी केलेली आहे। कशाच्या आधारावर 40शी केली, काय केलं, याच्यामागं काही सायंटिफिक कारण आहे का, काही माहिती नाही आहे। शिक्षकांची जी संख्या आहे ती कमी करण्याच्या दृष्टीने संच मान्यतेचे नियम वारंवार बदलले जात आहेत। त्याचबरोबर आपण पाहतो की अतिदुर्गम भागामध्ये आधार कार्ड हे कंपल्सरी आहे, आधार कार्ड अतिदुर्गम भागातल्या अनेक मुलींचे निघत नाही, त्यांचे पालक हे गुजरात किंवा मध्य प्रदेशमधून येणारेही मुलं नाशिक जिल्ह्यात आणि धुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत। 3-4% जरी मुलं जे आहेत ते रेकॉर्डवर राहिले नाही तर त्याच्यातून डायरेक्टली जे 2 शिक्षक एका शाळेत पाहिजे तिथे 1 शिक्षक येतो आणि मग 1 शिक्षक असला तर तो कशा पद्धतीने हा सगळा शिक्षणाची व्यवस्था सांभाळणार आहे, असे खूप प्रश्न आहेत। त्याचबरोबर अनेक प्रश्नांच्या बाबतीत सरकारने मागं वेळोवेळी शब्द दिलेले आहेत, परंतु ते शब्दांची पूर्तता ते करत नाही आहेत। जुन्या पेन्शनच्या बाबतीत सरकार काही बोलत नाही आहे,
त्याचबरोबर 2005 पूर्वी लागलेल्या शिक्षकांच्या पेन्शनच्या बाबतीत सरकार काही बोलत नाही आहे. टप्पा अनुदानाच्या बाबतीत ज्या घोषणा केल्या होत्या त्याचे पैसे वेळेवर मिळत नाही आहेत. मिळाले तरी त्याच्यामध्ये 2-2, 3-3 महिन्यांचे पैसे, 2-3 वर्षांचे पैसे जवळजवळ थकलेले आहेत. आणि मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या किचकट झालेल्या आहेत. आणि नाशिक जिल्हा तो जो आहे तो एक SITचा बालेकिल्ला झालेला आहे असं मी म्हणतो. म्हणजे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे कौतुकाने आपण म्हणत होतो, पण आता हा नाशिक जिल्हा SITचा बालेकिल्ला झाला आहे. म्हाडाचा घोटाळा झाला, SIT स्थापन झाली. खरात मॅटर झाला, SIT स्थापन झाली. त्या ठिकाणी काल नीटचा घोटाळा झाला, त्याच्यात पण नवीन एक प्रकार आलं. TCSचा घोटाळा झाला, SIT स्थापन झाली. शिक्षणाचा घोटाळा झाला, शिक्षण विभागामध्ये शालार्थ IDचा SIT स्थापन झाली. पण या SITच्या नावाखाली गेले 1 वर्ष 1.5 वर्ष झाले सातत्याने शालेय शिक्षण विभाग जो आहे तो ठप्प राहिलेला आहे. अधिकारी जागेवर बसत नाही, कोणताही अधिकारी काम करायला तयार नाही, घाबरल्याचं नाटक करतायत आणि कुठल्याही कागदावर सही करत नाही. त्याच्यामुळं सगळे कामकाज जे आहे ते ठप्प झालेले आहेत. आणि म्हणून SIT जरी स्थापन झालेली असेल तरी त्याला कालमर्यादा पाहिजे. कधीपर्यंत ते पूर्ण करणार तपास, दोषींवर काय कारवाई करणार. दोषी तर बाहेर सुटले पण आहेत, परंतु ज्यांचे सरळ काम आहे ते सुद्धा आज होत नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भात हे आंदोलन असणार आहे. सर तुम्ही नाशिकचे आमदार आहात, नाशिक विभागाचे शिक्षण मंत्री नाशिकचेच आहे ना, त्यांना नाही, शिक्षण मंत्री महोदयांचा प्रयत्न चालू आहे, परंतु शेवटी कसं आहे की प्रशासन आणि म्हणजे सरकारमध्ये 2 भाग असतात. एक सरकार असतं, एक विभाग असतं. आता आमची लढाई जी आहे ती विभागाबरोबर सुरू आहे. जेव्हा विभागाकडून सगळं सरकारच्या ताब्यात जाईल तेव्हा आमची लढाई सरकारबरोबर पण चालू होईल. आणि आम्ही वेळोवेळी हे विषय आंदोलनात सहभागी आहे किंवा पाठिंबा आहे का त्यांचा? नाही, आता शिक्षण मंत्री हे विभागाचे अंतिमता म्हणजे जो सगळ्यात प्रमुख असतो तो शिक्षण मंत्री असल्यामुळे ते आमच्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही. परंतु मला निश्चित खात्री आहे की त्यांचं समर्थन जे आहे या सगळ्या मागण्यांना निश्चितपणे आहे. सकारात्मक ते याच्यात प्रयत्न करतील. ओके. त्यांना माहिती आहे की आपल्या नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत ज्वलंत असलेला नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या बाबतीमध्ये सातत्याने मी पाठपुरावा करतोय. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट झाली, मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली. अनेक व्यासपीठांवरून आम्ही याविरुद्ध आवाज उठवला, आंदोलनं केले, बैठका केल्या, सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र केलं, सगळे प्रयत्न केले. नाशिक आणि पुण्यामध्ये होणारी ही रेल्वे ही सरळ मार्गाने झाली पाहिजे. ती नाशिक, शिर्डी, अहिल्यानगर आणि पुणे अशी वेढा घालून न जाता ती सरळ मार्गाने झाली पाहिजे अशी मागणी होती. मात्र अचानकच आता आम्हाला असं कळालंय की ही रेल्वे ही रद्द करण्यात आलेली आहे. आणि ती रद्द करण्याचा जो निर्णय झाला त्याच्या माध्यमातून आम्हाला खरं तर माहिती मिळाली, वर्तमानपत्रांमधून मिळाली. असा जर निर्णय रद्द झाला असेल आणि ही रेल्वे जर रद्द झाली असेल तर तो नाशिक आणि नगर जिल्ह्यावर केलेला फार मोठा अन्याय असं माझं ठाम मत आहे. नाशिक हा औद्योगिक एक प्रगतीचं केंद्र आहे, त्याला पुण्याबरोबर जोडणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आज पुण्यामध्ये आमचे अनेक मुलं मुली जे शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने राहतात, त्यांच्यासाठी जाण्या येण्याची व्यवस्था होणं अत्यंत गरजेचं होतं. हे सगळे प्रश्न जे आहेत ते आता ह्याच्यामुळं अजून ज्वलंत होणार आहेत. आजच नाशिकपासून पुण्याला जायला 5-5, 6-6 तास लागत आहेत. ट्रॅफिक जाम झाली तर 2-2, 3-3 तास एका जागेवर गाड्या थांबत आहेत. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये ही रेल्वे होणं अत्यंत गरजेचं होतं. मात्र त्या रेल्वेला जर कोणी त्या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. आणि निश्चितपणाने याच्या विरुद्ध आता एक मोठं जनआंदोलन उभं करून ही रेल्वे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे.